भंडारा से एक बड़ी राजनीतिक खबर सामने आई है, जहां कांग्रेस नेता और पूर्व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को करारा झटका मिला है। भंडारा जिला मध्यवर्ती सहकारी बैंक की चुनावी रणभूमि में नाना पटोले को परिवर्तन पैनल को करारी शिकस्त मिली है। वहीं महायुति ने बड़ी बढ़त दर्ज करते हुए बहुमत हासिल किया है। इस पर सुनील कुंडे ने अपनी प्रतिक्रिया दी है। भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये महायुतीची सहकार पॅनल होती। त्यात आदरणीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय नेते परिणयजी फुके, आदरणीय नेते नरेंद्रजी भोंडेकर, नाना पंचबुते, राजेंद्र जैन, राजूजी कारेमोरे आणि किरण पांडव या सर्वांनी मिळून सहकार पॅनलचा प्रचार केला आणि त्याचं श्रेय त्यांना हे 11 लोक जे निवडून आले आणि अल्पमतांनी 1-2 मतांनी जे आमचे 4 उमेदवार पडले त्याचं दुःख आहे। अन्यथा पूर्णची पूर्ण पॅनल आमची निवडून आली असती। 6 लोकांचं उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये आज अर्जंट मॅटर लागलेला आहे। त्यांची मतगणना माझ्या माहितीप्रमाणे आज जर निकाल लागला, न्यायदेवतेने आज निकाल दिला तर 31 तारखेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो सुद्धा निकाल आमच्या 6च्या 6 सीटा महायुतीच्या निवडून येतील असं मला वाटते। परिवर्तन पॅनल हे नानाभाऊ पटोले आणि प्रशांतजी पडोळे खासदार साहेब यांनी उभी केली होती। परिवर्तन पॅनलमध्ये माझ्या विरोधात प्रशांतजी पडोळे उभे राहिले, त्यांची सुद्धा भयंकर चांगल्या मताने मी पराभव केलेला आहे। पॅनल उभी करत असताना कार्यकर्त्याला मानाचं स्थान दिलं असतं तर चित्र वेगळं असतं असं मला वाटते। ते स्वतः उभे राहिले, त्यांचे बंधू बंडखोरी करून उभे राहिले। मग कार्यकर्ते जे काम करतात त्यांनी कुठं जायचं हा प्रश्न निर्माण झालेला होता। त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी चुकलं असं मला वाटते।